Welcome students, myself Professor Vikrant Palatsha welcome you all in my YouTube channel Professor Vikrant Palatsha Education Hub. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विक्रांत पालटशा आपण सर्वांचे माझ्या YouTube चॅनल प्रोफेसर विक्रांत पालटशा एज्युकेशन हब मध्ये स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर पोर्टलवर कशा प्रकारे स्टुडंट प्रोफाइल सिस्टमचे अकाउंट हे तयार करायचे आहे. तर चला सुरुवात करूयात. SPS म्हणजे स्टुडंट प्रोफाइल सिस्टम अकाउंट तयार करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा पीसीच्या ब्राउझरमध्ये टाईप करायचे आहे वेब ॲड्रेस sps.unipune.ac.in. हा वेब ॲड्रेस टाईप केल्यानंतर अशा पद्धतीने स्टुडंट प्रोफाइल सिस्टमचे वेब पेज तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर ओपन होणार आहे. या वेब पेजमध्ये आपल्याला क्रिएट अकाउंट हे जे ऑप्शन दिसत आहे, डाव्या बाजूला सुद्धा आपल्याला ऑप्शन दिसतंय त्या ठिकाणी. त्याच प्रकारे आपल्याला स्क्रीनवर सुद्धा ॲट द एंडला हे ऑप्शन दिसत आहे. हे ऑप्शन आपण त्या ठिकाणी क्लिक करायचे आहे. ओके, या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला या ठिकाणी स्टुडंट आयडेंटिटी मॅनेजरची विंडो ही त्या ठिकाणी ओपन झालेली आपल्याला दिसणार आहे. स्टुडंट आयडेंटिटी मॅनेजरच्या विंडोवर ऑप्शन्स आपल्याला त्या ठिकाणी आहेत. त्यामध्ये ऑप्शन आहे नॅशनॅलिटीचा, तर त्यामध्ये इंडियन हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करणार आहात. त्यानंतर तुमचं नाव त्या ठिकाणी तुम्ही मेन्शन करायचं आहे. जे नाव तुमच्या 12वीच्या मार्क स्टेटमेंटवर असेल ते नाव तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. त्यानंतर तुमचा ईमेल आय डी या ठिकाणी तुम्ही मेन्शन करायचा आहे. जो तुमचा चालू स्थितीतला ईमेल आय डी असेल तो ईमेल आय डी तुम्ही या ठिकाणी मेन्शन करणार आहात. तर जो तुमचा चालू करंट ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर आहे, जो सुद्धा करंट चालू स्थितीमध्ये आहे, तुम्ही तो या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. मोबाईल नंबर, ईमेल आय डी करेक्टली मेन्शन करा. का? कारण की दोघंही आपल्याला व्हेरीफाय करायचे आहे. त्यावर आपल्याला OTP हे पाठवले जाणार आहे. योग्य ईमेल आय डी, योग्य मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर केल्यानंतर तुम्ही व्हेरीफाय ईमेल अँड मोबाईल नंबर यावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय ईमेल अँड मोबाईलवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मेसेज पुढं ॲपियर होणार आहे. पुढच्या स्क्रीनवर विंडोवर ईमेल OTP अँड मोबाईल OTP हॅज बीन सेंड सक्सेसफुली टू युअर ईमेल आय डी अँड मोबाईल नंबर. यानंतर तुमच्या ईमेल आय डीवर एक OTP येणार आहे. त्याच प्रकारे तुमच्या मोबाईल नंबरवर देखील एक OTP येणार आहे. तुम्ही क्लोज या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर जे OTP तुमच्या ईमेल आय डीवर आलेला असेल तो OTP या ठिकाणी मेन्शन करा. जो OTP विद्यापीठाकडून तुमच्या मोबाईलवर आलेला असेल तो OTP देखील या ठिकाणी मेन्शन करा. त्यानंतर तुम्ही पासवर्ड तुमच्या अकाउंटसाठी क्रिएट करायचा आहे. पासवर्ड क्रिएट करताना लक्षात ठेवा की पासवर्डचं कॉम्बिनेशन हे अल्फाबेट आणि नंबर असं असायला हवं आणि सोपा पासवर्ड तयार करा की जेणेकरून तो तुमच्या लक्षात राहील. तुम्ही तयार केलेला पासवर्ड चूज पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड या दोघी ठिकाणी एंटर करा. त्यानंतर एंटर कॅप्चा या ठिकाणी जे काही न्यूमेरिकल्स कॅप्चा इमेज दिसते आहे त्यामध्ये सर्व नंबर्स या ठिकाणी व्यवस्थित प्रकारे एंटर करा आणि त्यानंतर क्रिएट अकाउंटवर तुम्ही क्लिक करायचं आहे. क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्यानंतर पुढची विंडो तुमच्यासमोर ओपन होणार आहे. सक्सेस अकाउंट क्रिएटेड सक्सेसफुली. तुमचं जे SPS अकाउंट आहे ते सक्सेसफुली या ठिकाणी क्रिएट झालेलं आहे. अकाउंट क्रिएट झाल्यानंतर प्रोसेस आपली कंप्लीट झालेली नाही. या अकाउंटमध्ये काही माहिती आपल्याला त्या ठिकाणी अपडेट करायची आहे. त्यामुळे आपण क्लिक करणार आहोत गो टू लॉग इनवर. गो टू लॉग इनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पुढची विंडो तुमच्यासमोर या ठिकाणी ओपन होणार आहे, जी आहे स्टुडंट आयडेंटिटी मॅनेजरची. आता या ठिकाणी तुम्हाला या स्टुडंट आयडेंटिटी मॅनेजरमध्ये लॉग इन करायचं आहे. तर लॉग इन करण्यासाठी तुम्ही क्लिक करणार आहे लॉग इन बायवर. लॉग इन बायवर क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन तुम्हाला दिसतील. एक असेल मोबाईल नंबर, दुसरा असेल ईमेल आय डी. आता जो मोबाईल नंबर, ईमेल आय डी आपण SPS अकाउंटमध्ये रजिस्टर केलेला आहे त्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डीने आपण या ठिकाणी लॉग इन करू शकतो. आपण त्यामध्ये सिलेक्ट केलं.
मोबाईल नंबर. त्यानंतर आपण रजिस्टर केलेला मोबाईल नंबर आपण या ठिकाणी एंटर करणार आहोत. आपण तयार केलेला पासवर्ड आपण पासवर्ड टॅबमध्ये एंटर करणार आहोत आणि त्यानंतर एंटर कॅप्चामध्ये जे इमेज आपल्याला दिसते आहे नंबर्सचे ते नंबर्स या ठिकाणी एंटर करणार आहोत आणि त्यानंतर आपण लॉग इनवर क्लिक करणार आहोत. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर स्टुडंट प्रोफाईल सिस्टम आपली ओपन झालेली आहे. यामध्ये आपल्याला स्टुडंट प्रोफाईल सिस्टमचा डॅशबोर्ड दिसणार आहे. या डॅशबोर्डमध्ये ऑप्शन आहे न्यू कोर्स एनरोलमेंट. तर या न्यू कोर्स एनरोलमेंटवर आपण क्लिक करायचं आहे. न्यू कोर्स एनरोलमेंटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कोर्स एनरोलमेंट या ठिकाणी करायची आहे. त्याच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन आपल्याला या ठिकाणी दिसतील. त्या सर्व इन्स्ट्रक्शन आपण व्यवस्थित पद्धतीने वाचून घ्यायच्या आहे. त्यानंतर स्क्रॉल डाऊन केल्यानंतर आपल्याला खाली स्टुडंट टाईप दिसणार आहे. स्टुडंट टाईपवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील. एक असेल न्यू, दुसरा असेल एक्झिस्टिंग. तर आपण नवीन स्टुडंट आहात, आपण फ्रेश स्टुडंट आहात, त्यामुळे आपण सिलेक्ट करायचं आहे न्यू ऑप्शन. न्यू ऑप्शनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी न्यूच्या शेजारी आपल्याला दिसतोय कॉलेज डिपार्टमेंट पनकोड, म्हणजे आपल्या कॉलेजचा पनकोड. प्रत्येक कॉलेजला विद्यापीठाकडनं या ठिकाणी पनकोड दिलेला असतो. तर आपल्या कॉलेजचा पनकोड आपण आपल्या कॉलेजकडनं माहीत करून घ्यायचा आहे आणि जो आपल्या कॉलेजचा पनकोड असेल तोच या ठिकाणी एंटर करायचा आहे. आपण या ठिकाणी हे एस-पी-एस अकाउंट तयार करत आहोत श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालयासाठी. त्यामुळे आपण या ठिकाणी श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालयाचा पनकोड एंटर करत आहोत. श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालयाचा पनकोड आहे CAAP010710. तर अशा पद्धतीने CAAP010710 हा पनकोड आपण एंटर केला. पनकोड एंटर केल्यानंतर ऑटोमॅटिकली सिस्टमद्वारे आपल्याला आपल्या कॉलेजचे डिटेल्स आपल्या स्क्रीनवर आलेले दिसतील. या ठिकाणी श्री सिद्धिविनायक महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय आणि आपल्या कॉलेजचे जे प्रिन्सिपल असतील त्या प्रिन्सिपलचं नाव देखील आपल्याला या ठिकाणी ऑटोमॅटिकली दिसणार आहे. त्यानंतर याच ठिकाणी आपण सिलेक्ट करणार आहोत कोर्स टाईप. कोर्स टाईपवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ड्रॉपडाऊन लिस्ट दिसेल. विद्यापीठात जे कोर्सेस अवेलेबल आहेत त्या सर्व कोर्सेसची ती लिस्ट आहे. या ठिकाणी आपण कोर्स एनरोलमेंट करणार आहोत बीकॉमसाठी, म्हणून आपण सिलेक्ट केलेला आहे कोर्स टाईप बीकॉम. त्यानंतर कोर्समध्ये आपण टाईप करणार आहोत बीकॉम. त्यानंतर ॲडमिशन फॉर इयर, तुम्ही कुठल्या इयरला ॲडमिशन घेतलेली, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर असे ऑप्शन आपल्याला दिसणार आहे. आपण फर्स्ट इयरसाठी हे अकाउंट क्रिएट करतो आहोत म्हणून आपण सिलेक्ट केलं आहे फर्स्ट इयर. त्यानंतर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला दोन मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन दिसतील, इंग्लिश आणि मराठी. आपण या ठिकाणी इंग्लिश मीडियमसाठी हे अकाउंट तयार करतोय म्हणून आपण इंग्लिश मीडियम सिलेक्ट केलं. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट ABC ID. या ठिकाणी आपल्याला आपला ABC ID जो तुम्ही तयार केलेला असेल तो तुम्ही या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. ABC म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. आणि जर तुम्ही ABC ID तयार केलेला नसेल तर या ठिकाणी ID तयार करण्याचं मॅन्युअल देखील तुम्हाला उपलब्ध आहे. ते तुम्ही डाउनलोड करून त्याच्यामध्ये दिलेल्या प्रोसेसद्वारे ID हा क्रिएट करू शकता. आपला ID या ठिकाणी क्रिएट केलेला आहे म्हणून आपण या ठिकाणी ABC ID मेन्शन केलेला आहे. त्यानंतर याच ठिकाणी आपल्याला प्रिव्हियस एक्झामिनेशन डिटेल्स देखील मेन्शन करायचे आहेत. म्हणजे मागची जी परीक्षा तुम्ही दिलेली असेल, म्हणजे 12वीची परीक्षा, तर या ठिकाणी कोर्स एक्झाम नेम प्रिव्हियस एक्झामचं तुम्ही मेन्शन केलं HSC. तुमचं बोर्ड त्या ठिकाणी होतं पुणे बोर्ड, जे असेल तुम्ही मेन्शन करा. पासआउट मंथ होता मे, पासआउट इयर होतं 2025, ते आपण मेन्शन केलं. मार्क्स सिस्टममध्ये आपल्याला दोन ऑप्शन दिसतील, मार्क्स पर्सेंटेज किंवा ग्रेड CGPA. या ठिकाणी आपलं मार्क्स पर्सेंटेज ॲप्लिकेबल होतं म्हणून आपण ते सिलेक्ट केलं. त्यानंतर मार्क्स ऑफ 10 या ठिकाणी एंटर करायचे आहे. आउट ऑफ मार्क एंटर करायचे आहे. पर्सेंटेज ॲटोमॅटिकली कॅल्क्युलेट होतील. त्यानंतर क्लास किंवा ग्रेड या ठिकाणी 68% असल्याने क्लास 6 आहे, फर्स्ट क्लास. त्यानंतर सीट नंबर, 12वीच्या एक्झामचा सीट नंबर तुमच्या मार्क स्टेटमेंटवर मेन्शन असेल तो त्या ठिकाणी व्यवस्थित टाईप करा आणि त्यानंतर तुम्ही सेव्ह टॅबला क्लिक करायचे आहे. सेव्हवर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला मेसेज दिसणार आहे, सक्सेस कोर्स एनरोलमेंट हॅज बीन डन सक्सेसफुली, नाव फिल युअर पर्सनल इन्फॉर्मेशन. तुमचं
कोर्स एनरोलमेंट सक्सेसफुली पूर्ण झालेला आहे. आता तुम्ही पर्सनल इन्फॉर्मेशन भरा. हा मेसेज दिसल्यानंतर आपण क्लोजला क्लिक करणार आणि त्यानंतर आपण पर्सनल इन्फॉर्मेशन भरणार आहोत. पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये स्टुडंट नेम म्हणजे जे आपण मगाशी 12वीच्या मार्क स्टेटमेंटप्रमाणे मेन्शन केलं तेच या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. ते स्टुडंट नेम आपण देवनागरी म्हणजे मराठी भाषेत या ठिकाणी मेन्शन करायचे. त्यानंतर फादर्स हजबंड नेम आपण मेन्शन करायचं इंग्लिश, त्याचप्रकारे मराठीमध्ये. मदर नेम फक्त इनिशियल इंग्लिश आणि मराठीमध्ये आपण मेन्शन करायचं आहे. त्यानंतर आपण रजिस्टर केलेला ईमेल, आपण रजिस्टर केलेला मोबाईल ॲटोमॅटिकली या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर जेंडर या ठिकाणी सिलेक्ट करा. बर्थ डेट तुमचा जन्मदिनांक DD, MM, YY फॉर्मॅटमध्ये एंटर करा. नॅशनॅलिटी ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी दिसणार आहे. डोमिसाईल स्टेट आपण सिलेक्ट केला आहे महाराष्ट्र. अदर दॅन महाराष्ट्र स्टेट असतील त्यांनी त्या ठिकाणी बाकी ऑप्शन ते सिलेक्ट करू शकतात. नॉन क्रिमिलियर इज नॉन क्रिमिलियर यस असेल तर यस, नो असेल तर नो करा. कास्ट कॅटेगरी जी कास्ट तुमची असेल ती दिलेल्या लिस्टमधून व्यवस्थित सिलेक्ट करा. त्यानंतर इज मायनॉरिटी यस असेल तर यस, नो असेल तर नो. त्यानंतर मायग्रंट फ्रॉम जम्मू अँड काश्मीर यस असेल तर यस, नो असेल तर नो. इज हँडिकॅप असेल तर यस, नसेल तर नो. अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पुढे याच ठिकाणी आपण अपलोड करणार आहोत आपला फोटो आणि आपली सिग्नेचर. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. फोटो आणि सिग्नेचर अपलोड करताना काळजी घ्यायची आहे. इमेज फॉर्मॅट म्हणजे JPEG फॉर्मॅटमध्ये फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे. फोटोची मॅक्झिमम साईज असायला हवी 300 KB. सिग्नेचरची मॅक्झिमम साईज असायला हवी 50 म्हणजे 50 KB. तर 300 KB पर्यंतचा फोटो आणि 50 KB पर्यंतची सिग्नेचर ब्राउज करून आपण या ठिकाणी अपलोड केलेली आहे. फोटो सिग्नेचर अपलोड केल्यानंतर आपल्याला ॲड्रेस इन्फॉर्मेशनमध्ये पहिल्यांदा करस्पॉन्डन्स ॲड्रेस त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. पिनकोड टाईप केल्यानंतर ॲटोमॅटिकली या ठिकाणी स्टेट तुम्हाला डिस्प्ले होणार आहे. स्टेट डिस्प्ले झाल्यानंतर त्याचा डिस्ट्रिक्ट तुम्ही सिलेक्ट करणार आहात, तालुका तुम्ही सिलेक्ट करणार आहात आणि लोकॅलिटी नेम त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करणार आहात. विलेजचं नेम तुम्ही या ठिकाणी स्वतः टाईप करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा ॲड्रेस या ठिकाणी तुम्ही टाईप करायचा आहे. तर अशा प्रकारे करस्पॉन्डन्स ॲड्रेस भरल्यानंतर पुढे आपल्याला दिसणार आहे परमनंट ॲड्रेस. परमनंट ॲड्रेस या ठिकाणी ऑप्शन आहे. इज परमनंट ॲड्रेस सेम ॲज करस्पॉन्डन्स ॲड्रेस. तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर सिम्पली तुम्ही या ठिकाणी टिक करून केल्यानंतर ॲटोमॅटिकली करस्पॉन्डन्स ॲड्रेस हा तुमचा परमनंट ॲड्रेस म्हणून फील होणार आहे. वेगळा असेल तर या ठिकाणी टिक करू नका आणि तुम्ही जसा आपण करस्पॉन्डन्स ॲड्रेस भरला त्याच प्रकारे तुमचा परमनंट ॲड्रेस देखील एंटर करा. तर अशा प्रकारे आपण परमनंट करस्पॉन्डन्स आणि परमनंट ॲड्रेस एंटर केल्यानंतर आपण शेवटी या ठिकाणी क्लिक करणार आहोत सेव्हवर आणि सेव्हवर क्लिक केल्यानंतर फायनली आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे सक्सेस. पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ड सक्सेसफुली. युअर कोर्स एनरोलमेंट प्रोफाईल कम्प्लिटेड. नाव यू कॅन फिल एक्झाम फॉर्म्स. पर्सनल इन्फॉर्मेशन आपण सक्सेसफुली सेव्ह केलेली आहे. आपली एनरोलमेंट प्रोफाईलसुद्धा कंप्लीट झालेली आहे आणि आता आपण परीक्षा फॉर्म हा भरू शकतो. तुम्ही या ठिकाणी चेक केलं तर तुम्हाला दिसणार आहे लर्निंग मोड तुमचा रेग्युलर, कोर्स एनरोलमेंट BCom, त्यानंतर तुमच्या कॉलेजचा PN कोड, तुमच्या कॉलेजचं नाव, तुमचं नाव, तुमच्या आईचं नाव आणि प्रोफाईल कंप्लीट. नाव यू कॅन फिल एक्झाम फॉर्म. क्लिक ऑन एक्झाम फॉर्म. तर अशा पद्धतीने आपलं SPS अकाउंट सक्सेसफुली या ठिकाणी क्रिएट झालेलं आहे. एक्झाम फॉर्म भरण्याची माहिती देखील मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर कशा प्रकारे SPS अकाउंट आपण तयार करायचं आहे, त्यासाठी कुठल्या स्टेप फॉलो करायच्या आहेत, याची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेली आहे. या व्हिडिओप्रमाणे आपण SPS अकाउंट कुठल्याही अडचणी आणि अडथळ्याविना सहज पूर्ण प्रिपेअर करू शकता. मी आपण सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी माझे यूट्यूब चॅनल प्रोफेसर विक्रांत पानटशाह एज्युकेशन हब जरूर सबस्क्राईब करावे. त्याचप्रकारे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करून जास्तीत जास्त शेअर करावा. धन्यवाद.